शेतकऱ्याच्या विरोधात आणि शेतकऱ्याच्या विरोधात हे शेतकरीचे सरकार नाही. कांद्याची निर्यात बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांच्या काय भावना आहे हे आपण जाणून घेऊ. आपल्याबरोबर काही शेतकरी आपण त्यांना विचारूया. मला सांगा काका, कांद्याची निर्यात बंदी उठवली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चुकीचा निर्णय आहे. कांद्याची निर्यात बंदी उठवली. आता समोर इलेक्शन बघून इतके दिवस हे सरकार झोपलं होतं का? त्यांना जाग आली नाही का? आज तालुक्यामध्ये प्यायला सुद्धा पाणी नाही तर कांदा कुठून? त्यांना म्हणा आधी हमाल मापारी व्यापारी यांचे जे बाजार समित्या बंद आहे, आज 1-1.5 महिना झाला, 15 मार्चपासून त्या बंद आहे, त्या त्यांनी चालू करावं. त्यांच्या काय मागण्या आहे त्या पूर्ण करावा. आणि शेतकऱ्याला विटीस का धरता? आता फक्त निर्यात शुल्क कमी केला, निर्यात शुल्कही कमी केला आणि निर्यातही खुली केली. आज काय उपयोग आहे त्याचा? ज्या वेळेला मागच्या वर्षी शेतकऱ्यांकडे कांदा होता त्यावेळेला सगळा घोळ केला, त्यावेळेला प्रत्येक वेळेला निर्यात शुल्क वाढवला, निर्यात बंद केली आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान केलं. आज त्यांना म्हणा हे करण्यापेक्षा लोकांना प्यायला पाणी नाही ते तरी द्या म्हणा, असं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं हे शेतकरी हे सरकार विरोधी सरकार, मतलबी सरकार आहे. शेतकऱ्याच्या विरोधात आणि शेतकऱ्याच्या विरोधात हे शेतकरीचे सरकार नाही. 5 वर्ष काही झोपलं होतं का कांद्याची निर्यात न देता? आज प्यायला पाणी नसताना बी कांद्याची निर्यात देत आहे. काय उपयोग? आज खायला कांदा नाही निर्यात उठून काय उपयोग? हे इलेक्शन आल्यामुळं हा खेळ आहे त्यांचा सगळा. काय वाटतं तुम्हाला? मला अनुभव नाही या गोष्टीवर. माझं काय पण त्या सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे. कशाबद्दल? निर्यात बंदी तर आता उठवली ना. निर्यात बंदी उठवली पण आता कांदाच नाही राहिला कोणाकडे ना. तो उपयोग काय? प्यायला पाणी नाही. पाणी देतात बाबा. एकूणच जर आपण बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये कांदा निर्यात बंदी उठवणे शेतकऱ्यांमध्ये अजूनही रोष आहे. ज्या वेळेला कांद्याची निर्यात बंदी उठवायला हवी होती त्यावेळेला ती न उठवता त्यानंतर ती उठली गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही नाराज आहे. अजय सोनवणे, साम TV, मनमाड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.